मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 35 नियम. नंबर 1. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा. यामुळे कोंडा लवकर दूर होईल. नंबर 2. जुलाब होत असल्यास चहाची पत्ती 1 चमचा पाण्यात टाकून खाल्ल्याने अतिसारापासून लवकर आराम मिळतो. नंबर 3. खाज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेलात लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या काळ्या होईपर्यंत शिजवा आणि थंड होण्यासाठी ठेवा. नंतर त्यात थोडेसे मीठ टाकून संपूर्ण शरीराची मालिश करा. यामुळे खाज सुटणे बंद होते. नंबर 4. रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. नंबर 5. कोणत्याही पार्टी किंवा लग्नाला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर झटपट चमक आणायची असेल तर दुधात संत्रा आणि लिंबाच्या सालीची पावडर मिसळून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळा आणि धुवा. चेहऱ्यावर पूर्णपणे नवीन चमक येईल. नंबर 6. दररोज सकाळी काही न खाता 10 ते 15 मिनिटे व्यायाम केल्याने चरबी व वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत होऊ शकते. नंबर 7. लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात बारीक करून लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या शरीरावर मसाज केल्याने सर्दी, खोकला, कफ आणि दुखणे यासारख्या समस्यापासून आराम मिळतो. नंबर 8. किडनी स्टोन टाळायचे असेल तर रोज टरबूज खावे. ते खूप फायदेशीर आहे. नंबर 9. दात दुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा. आराम मिळेल. नंबर 10. ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधीही कंबरदुखीचा त्रास होत नाही. त्यांची पचनसंस्थाही निरोगी राहते आणि त्यांना हाडांचा त्रास देखील होत नाही. नंबर 11. जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा मेंदू कमजोर होत असेल तर त्यांना 1 किंवा 2 चमचे भिजवलेली हरभरा डाळ सकाळी खायला द्या. त्यामुळे त्यांची बुद्धी तीक्ष्ण होईल. त्यांना अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही डाळ गुळासोबतही खाऊ शकता. नंबर 12. बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे पैंजण घालतात. त्यामुळे त्यांची हाडे मजबूत राहतात आणि पायांचे दुखणेही नाहीसे होते. नंबर 13. जर तुमचे मूल लहान असेल तर त्याला रोज तिळाच्या तेलाने मसाज करा. तिळाचे तेल मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे. विशेषतः हिवाळ्यात रोज तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मुलं निरोगी राहतील आणि सर्दी तापासून दूर राहतील. नंबर 14. हाताने कपडे धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात. त्यामुळे कपडे नेहमी हाताने धुवावे. नंबर 15. दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. लवकरच आराम मिळेल. नंबर 16. रिकाम्या पोटी अंघोळ करावी. त्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 17. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात. त्यामुळे मुळ्याची पाने जरूर खा. नंबर 18. काळ्या जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत राहतात. नंबर 19. बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात बीटरूटचा समावेश करा. नंबर 20. ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी रोज उसाचा रस प्यावा. नंबर 21. सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नंबर 22. रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटते. नंबर 23. तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिसळून प्या. नंबर 24. दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते. नंबर 25. कांदा खाणाऱ्याचे पोट कधीही खराब होत नाही. नंबर 26. कमी पाणी प्यायल्याने ओठ कोरडे होतात आणि ओठांवर भेगा पडू लागतात. नंबर 27. चिंच आणि मनुक्याचे पाणी पिल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. नंबर 28. कांद्याचा रस केसांना लावल्याने केस चमकदार होतात आणि वाढू लागतात. नंबर 29. मसालेदार अन्न दररोज सेवन केल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. नंबर 30. सर्दी झाल्यास शक्य तितके गरम पाणी प्या. तुमच्या घशात जमा झालेला कफ बाहेर पडेल आणि तुम्हाला सुधारणा दिसेल. नंबर 31. काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. नंबर 32. भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. नंबर 33.
ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. नंबर 34. मासे आणि अंडी एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. नंबर 35. गाजराचा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.